शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. या तरुणांनी दाखवून दिल की मोदी सरकार के सामने झुकेगे नहीं. अखेर लोकशाहीचा विजय, संविधानाचा विजय. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि करोडो तरुणांचा विजय झाला. प्रधान यांनी राजीनामा देऊन उपकार केले नाही. वास्तविक याआधी प्रधान यांनी राजीनामा दिला असता तर 21 मुलांनी ज्या आत्महत्या केल्या होत्या त्या आत्महत्या झाल्या नसत्या. या मुलांच्या आत्महत्येला प्रधान दोषी आहेत, मोदी सरकार दोषी आहेत. दिल्लीतील जंतर मंतर येथील विद्यार्थ्याच्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज, अश्रुधूर टाकण्याचा प्रकार यालाही मोदी सरकार जबाबदार आहेत. आता जरी हे सरकार सारवासारव करत असाल तरी याला मोदी सरकारच जबाबदार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रवक्ते महेश तपासे म्हणाले. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. अखेर एवढ्या दिवसानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. राजीनामा देऊन धर्मेंद्र प्रधानांनी काही देशावर मेहरबानी केलेली नाही. त्यांनी वास्तविक जेव्हा नीटची पेपर फुटी दिली तेव्हाच राजीनामा द्यायला पाहिजे होता. जर त्यावेळेला राजीनामा दिला असता तर 21 मुलांनी जी आत्महत्या केली ती केली नसती. आणि ह्या मुलांच्या आत्महत्येचा जर कोण दोषी असेल तर ते धर्मेंद्र प्रधान दोषी आहे, नरेंद्र मोदी सरकार दोषी आहे. ज्या प्रकारे जंतर मंतरच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी पेलेट गन चालवल्या, अश्रुधुराच्या नरकांड्या सोडल्या, त्याचा जबाबदार देखील मोदी सरकार आहे. आता सारवासारव जरूर करत असाल, परंतु ह्या देशाच्या युवकांनी दाखवून दिले की मोदी सरकार के सामने झुकेगा नहीं. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, बरं का.